नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठी बस पास कसा काढायचा, कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, शाळेत जाणाऱ्या अनेक मुलींना दररोज बसने प्रवास करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांसाठी बस पास ही अतिशय उपयुक्त सुविधा आहे. बस या पावसामुळे प्रवासाचा खर्च कमी होतो आणि नियमित प्रवास करणे सोपे होते. आता पाहूया बस पाससाठी कोण पात्र आहे. ज्या मुली मान्यप्राप्त शाळेत नियमित शिक्षण घेत आहेत त्या बस पाससाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थिनीची शाळेचे ओळखपत्र असणे आवश्यक असते. तसेच शाळेकडून बोनाफाईड प्रमाणपत्रही लागते. म्हणजे शाळेत जे आपल्याला बोनाफाईड दिले जाते ते आपण शाळेकडून घ्यायचं असते. जर आपण कॉलेजमध्ये असाल किंवा शाळेमध्ये असाल, कुठे जरी असाल, तर जे आपल्याला बोनाफाईड मिळणार, म्हणजे कॉलेजकडून सुद्धा बोनाफाईड आपल्याला मिळू शकतो. आता आवश्यक कागदांबद्दल बोलूया. बस पास काढण्यासाठी विद्यार्थिनीचे आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, राहत्या पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि अर्जाचा फॉर्म आवश्यक असू शकतो. काही ठिकाणी अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते. तर बस पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे जे म्हणजेच कागदपत्र आपण पाहू शकता: आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, राहत्या पत्त्याचा पुरावा म्हणजे आपण कुठे राहतो त्याचा पुरावा, पासपोर्ट म्हणजे आपला पासपोर्ट फोटो आकाराचा जे आहे, अर्जाचा फॉर्म आवश्यक असते. अर्जाचा फॉर्म कुठे मिळतो? तर अर्जाचा फॉर्म जे आपल्याला बसस्थानकावर मिळून जाईल. अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वप्रथम जवळच्या बस डेपोमध्ये जाऊन विद्यार्थी बस पासाचा अर्ज घ्यायचा. त्यामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करायचा. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर बस पास तयार करून दिला जातो. मित्रांनो, बस पासचे शिल्लक आणि सवलत ही स्थानिक नियमानुसार बदलू शकते. त्यामुळे आपल्या जवळच्या डेपोमध्ये जाऊन अद्ययावत माहिती घेणे आवश्यक आहे. बस पास मिळण्यासाठी साधारण काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच अर्ज करणे फायदेशीर ठरते. तुम्ही शाळा सुरू होण्याच्या आधीच जे अर्ज करा, जेणेकरून शाळा सुरू झाल्यानंतर तुम्हाला बस पास मिळून जाऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बस पास फक्त संबंधित विद्यार्थ्यांनीच वापरायचा असतो. पास हरवल्यास त्वरित संबंधित कार्यालय माहिती द्यावी आणि नवीन पाससाठी अर्ज करावा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व शैक्षणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. भेटूया एक नवीन उपयुक्त माहितीसह. नमस्कार.